पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग, नामदेव महाराजांची असणारी दासी जनी, जनाबाई महाराजांचा असणारा 4 चरणाचा असणारा हा अभंग आहे. कीर्तन सुटल्याच्या नंतर महाराजावर कोणी शंका घेऊ नये की महाराज आळंदीहून आणला होता आणि महाराजांना अभंग सोडवला नाही. त्याच्याकरता 2 मिनिटांमध्ये अगोदर अभंगाचा भावार्थ सांगतो आणि नुसत्या ठरलेल्या वेळापर्यंत 11 वाजेपर्यंत गप्पा मारतो. नाही कुणी सुद्धा झोपू नका, 1 तास कीर्तन होणार आहे आपलं. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संत श्रेष्ठ जनाबाई महाराज वर्णन करतात, या कलियुगामध्ये जर जन्म कुणाला द्यायचा असेल तर या कलियुगामध्ये देवा जन्म जर कुणाला द्यावा असं वाटत असेल तर साधूला एक कलियुगामध्ये जन्म दे, नंबर 2 संताला या कलियुगामध्ये जन्म दे. साधू आणि संत आणि जन्म द्यावाजी कलित, या कलियुगामध्ये साधूला आणि संताला परत जन्माला असणार तू घाल. अभंगाच्या प्रथम चरणाचा अर्थ संपला. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये संत जनाबाई महाराज वर्णन करत असताना देवाकडे मागणी मागतात की देवा मला माझी मागणी दुसरी काहीच नाही, माग नेते हेची देवा, एवढीच माझी मागणी आहे आणि कृपा करी हो केशवा, कृपा करू, एवढी कृपा कर देवा, कलियुगामध्ये साधू आणि संताला जन्म दे. देवानं प्रश्न विचारला संत जनाबाई महाराजांना, संताला जन्म या कलियुगामध्ये का आणि साधूला जन्म या कलियुगामध्ये का, दुसऱ्या लोकांना का नको? जनाबाई महाराजांनी 3ऱ्या चरणामध्ये त्याचं उत्तर दिलं, संत आणि साधू कसे असतात तर ते एकदम दयाळ असतात. म्हणजे संत दयाळ परम, आणि त्या गोष्टीला मी एकटी साक्षी आहे असं नाही, तू सुद्धा त्या गोष्टीला साक्षी आहेस. संत दयाळ परम आणि तया साक्षी नारायण. देवानं प्रश्न विचारला, मग अशा संताच्या जवळ कोण असतं? जनाबाई महाराजांनी सांगितलं, जनी म्हणे ऐसे साधू आणि तया पासी तू गोविंदू. देवाला जर हुडकायचं असेल, देवाला जर शोधायचा असेल तर मंदिरामध्ये शोधू नका, देव संताच्या जवळच असतो. म्हणून जनाबाई महाराज वर्णन करतात, तया पासी तू गोविंदू. अभंगाचा सळसळ भावार्थ संपला आणि 7च्या ठळक बातम्या सुद्धा संपल्या. विडाला विडाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी काही आनंदाच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर माझ्या कीर्तनाला इंद्राच्या स्वरूपासारखे असणारे मृदंगाचारी सुंदर वाजवतात बरं का. फक्त चुपून वाजवू नका. काय वाजवायचे तुम्हाला बिंदास वाजवा, काही अडचण नाही, मोकळ्या मनानं वाजवा. काही बैल शेतामध्ये चलत असताना जर मालकानं त्याच्या मनावर चालू दिले का नाही, बैल हिशोबात चालतेच बरं का. नाही तर उगाच चाप का हाणून लागले, मालकाला वाटतंय मग आता लय मारवलं ना आपण आता, मग बैल सुद्धा मग तास सोडून चालतो बरं का. तसं मोकळ्या मनानं चला, टेन्शन घ्यायची गरज नाही. आबांनी सुंदर असणारी चाल म्हटली, पाठीमागं सुद्धा सुंदर असणारी साथ झाली. साऊंड सिस्टीम एकदम सुंदर आहे, शिट्या अजिबात मारीत नाही. बरोबर जाईल तिथं नुसत्या शिट्याच आहेत महाराज, काय करावं काय नाही. एकदम सुंदर साऊंड सिस्टीम आहे, मंडप सुद्धा सुंदर आहे, काही काळजी करायची गरज नाही. सगळ्यांनी पुऱ्या खाल्लेल्या आहेत, भाजी खाल्लेली आहे, भात खाल्लेला आहे, शिरा खाल्लेला आहे, म्हणजे जेवण्याची सुद्धा कुणाला चिंता नाही, अजिबात नाही. म्हणजे आता आजचं कीर्तन जागराचं आहे, सकाळपर्यंत जरी चाललं तरी काही हरकत नाही. वा छान छान बरं का, छान एकदम छान, बस बघायचंच काम नाही. मग आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या बाबतीत जर वर्णन जर करायचं म्हटलं तर गुरुवर्य गुरुजी बुवांचा असणारा हा फड, बरोबर. गुरुवर्य बाबासाहेब राशीनकर महाराज
यांचा असणारा हा फळ आणि त्यांचा असणारा कृपेचा असणारा आशीर्वाद आपल्या सप्ताहाला आहे. या वर्षीचं 23वा असणारं हे वर्ष आणि पुढलं वर्ष म्हणजे 24वा म्हणजे आपले 2 तप पुढल्या वर्षी पूर्ण होणार. याच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. कारण ही साधी गोष्ट नाही बरं का. असे काही गाव आहेत महाराज, त्या सप्ताहाची सुरुवात बोंबलाईच्या दिवशी आहे. लक्षात आलं का तुम्हाला? सप्ताहाची सुरुवात बोंबलाईच्या दिवशी आहे. त्याचा काला कसा होता असेल विचार करा. बरोबर आहे का नाही? तुमचं एवढं परम भाग्य आहे. अशा साधू संतांचा असणारा कृपेचा आशीर्वाद तुमच्या सप्त्याला आहे. माझी एक विनंती आहे, दरवर्षी जसा 23 वर्षापासून सप्ताह करताना तसा पुढल्या वर्षीचा सप्ताह असा करायचा नाही. परिसरातल्या सगळ्या लोकांनी म्हणलं पाहिजे सप्ताह करावा तर शेतफळच्याच लोकांनी करावा. लक्षात आलं का? इतका मोठा सप्ताह करायचा आणि त्याला वर्गणी सुद्धा 100 रुपये मागितली तर 10च रुपये द्यायचे. म्हणजे मोठा सप्ताह होतो ना मग. बरोबर आहे का नाही? आपल्या मुलीचं लग्न असल्याच्या नंतर लोक बोलत बोलत म्हणतात ते ना 10 लाख मागू द्या, तिथं द्यायची मुली. मी म्हणतो असं कोणी म्हणतं का? माझ्या प्रभू श्रीरामचंद्रजीचा सप्ताह आहे, माझ्या हनुमंतरायाचा सप्ताह आहे, माझ्या भगवान शंकराचा सप्ताह आहे आणि मोठमोठे महाराज लोक येतात, त्यांना कसं परवडत असेल आपण त्यांनी 10,000 मागितले तर आपण 20,000 देऊ, जरा वर्गणी भरपूर जमा करा. बरोबर आहे का? आणि कार्यक्रम मोठा करायचा म्हटलं, लग्न मोठं करायचं म्हटलं तर त्याला काय लागतो? पैसा का चुना? चुना. हो, काही लोक म्हणतात ना, ही आहे का चुना? पैसा लागतो त्याला, पैसा. बरोबर आहे का नाही? आणि याच्या पुढे आणखी एक बोलतो आता. या पैशाच्या बाबतीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काही दानधर्म महत्वाचे सांगितलेले आहेत. करोनाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला कोणी वाचवलं असेल तर आपल्या सिद्धेश्वर भगवंतानी आणि भगवान शंकरांनी तुम्हाला फक्त वाचवलेलं आहे. विडाला जेवढे बिनकामी भंगार होते का नाही, जेवढे गावोगाव जेवढे बिनकामी भंगार होते, कुठल्याच कामाचे नाही. ते देव म्हणला ही कुठल्याच कामाचे भरत नाहीत म्हणला, चला यांना घेऊन म्हणला. आणि सगळे जे ठेवलेत का नाही आता हे कसे, हे सगळे कामाचे लोक आहेत आणि कामाच्या लोकांनी बरोबर असणार ते काम करावं. आता एक एक गोष्ट सांगतो धावत्या योगामध्ये, लक्ष देऊन ऐका. आता कोणतं दानधर्म या सप्ताहामध्ये करायचं आणि चांगल्या कार्यामध्ये करायचं याच्याकरता काही नामदेव महाराज एक सुंदर अभंगच एक निवडून काढलेला आहे. भूमी दाने होसी भूमी पाळू. एक एक शब्द ऐका बरं का. आता भूमी दाने होसी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया. नंबर 1. आता जेवढे लोक आता तुमच्या गावामध्ये राहतात, शेतफळमध्ये कुणाला 10 एकर आहे, कुणाला 20 एकर आहे, कुणाला 40 एकर आहे, कुणाला 50 एकर आहे, यांना जी जमीन जास्त आहे तुम्ही जी दुसऱ्याच्या बांधाला जाऊन खुरपेता, तुम्हाला 1 गुंठा सुद्धा नाही, त्याचं कारण आहे का? आताच्या कालावधीमध्ये जे लोक श्रीमंत आहेत, ज्यांना जमीन जास्त आहे, त्यांनी पहिल्या जन्मामध्ये भगवंताच्या मंदिराच्या बांधकामाकरता स्वतःची असणारी जमीन दान करून टाकलेली आहे. स्वतःची जमीन पहिल्या जन्मामध्ये दान केल्यामुळं या युगामध्ये या जन्मामध्ये त्यांना जमीन मात्र भरपूर मिळालेली आहे. आता आपला अंदाज आपण लावा बरं का. माझ्या तर 7-12 कोरे आहेत. म्हणजे मी कुठं सुद्धा गुंठाभर दिली नाही, पण आता द्यायला सुरू केली बरं का. हा, म्हणजे पुढल्या जन्मामध्ये आता माझे 7-12 ओकेच होणार. होता काळजीच करायची गरज. हा, भूमी दाने होसी भूमी पाळू, म्हणजे भगवंताचं कुठं जर मंदिर असेल, प्रांगण असेल, तिथं जर अडचण होत असेल आपल्या जागेमुळं, स्वतःहून जागा सोडून द्यायची. भगवंत आपल्याला कुठंही देतो, म्हणून भगवंता करता भूमी दान करायची, हे पहिलं दान. नंबर 2, भूमी दाने होसी भूमी पाळू. पेटी मास्तर, आता दम काढायचा नाही बरं का. तुम्ही म्हणताल बरं झालं, घरी इथं आपण महाराजाचा येतात, हा, अजिबात झोपायचं नाही. आता तुम्ही थोडासा आवाज द्या त्यांना वाटलं. हा. नंबर 2, कनक दाने कांती निर्मळू. कनक शब्दाचा अर्थ होतो सोनं. ज्या लोकांनी पहिल्या जन्मामध्ये सोनं दान केलेलं आहे त्यांची कांती आताच्या कालावधीमध्ये एकदम असणारी निर्मळ आहे. कनक दाने कांती निर्मळू.
कांती शब्दाचा अर्थ होतो शरीराचं असणारं काताड. आताच्या कालावधीमध्ये जेवढे जेवढे लोक गोरे पान दिसतात त्यांनी पहिल्या जन्मामध्ये सोनं दान केलेलं आहे. कळाले ना मी बोलायलेलो? आणि जेवढे जेवढे माझ्याकडे बघा बरं का, दुसऱ्याचं टेन्शन घेऊ नका. लक्षात आलं का? हा, आपली आपली परीक्षा बघायची ना. असं कळत नसतं तर घरी गेल्याच्या नंतर पाऊंड्स पावडर घोळसून बघायचं, काय अडचण नाही. हा, ज्यांचे ज्यांच्या चेहऱ्याचे कलर असे एकदम सुंदर असणारे गोरेपान आहे त्यांनी असं ठरवायचं गेल्या जन्मामध्ये आपण तोळा 2 तोळा, तोळा 2 तोळा आपला असं कुठंतरी दान धर्म केला आहे. जेवढे जेवढे कार्य आहेत का नाही त्यांनी असं समजायचं माझ्या सहित कुठं गुंजभर सुद्धा दान धर्म सोन्याचं केलेलं नाही. आणि जेवढे जेवढे गोरे आहेत त्यांनी असं समजायचं की पहिल्या जन्मामध्ये आपलं सोन्याचंच दान धर्म झालेला आहे. बघा महाराजांकडे एकदम गोरा पान चेहरा, बस बघायचं. आता तुम्हाला माहित जरी नसेल तर मला माहिती आहे ना, पहिल्या जन्मामध्ये दानच केलेलं आहे. साधी गोष्ट नाही. म्हणून तर गोरा चेहरा, हे कुणालाही चेहरा गोरा मिळायला मोकळा नाही. कनक दानी कांती निर्मळू, म्हणजे सोन्याचं दान केल्याच्या नंतर कांती असणारे निर्मळ होते. आता कीर्तन सुटल्याच्या नंतर जर तुम्हाला कांती निर्मळ पाहिजे असेल पुढल्या जन्मामध्ये माझं कंबर सुटल्या बरोबर प्रत्येक जणानं 1-1 ग्राम 2-2 ग्राम सगळं मला बस टेन्शनच घ्यायची नाही. तुमची मध्यस्थी मी देवाकडे करून टाकतो, यांना सगळ्याला देऊन टाका बस. कनक दाने कांती निर्मळू. त्याच्या पुढे आहे का आता, चंदन दाने सदा शीतळू. ज्या लोकांनी पहिल्या जन्मामध्ये चंदनाचं दान केलेलं आहे, चंदन म्हणजे काही चंदनाचा असणारा जो विभूतीचा असणारा भाग असतो, गंध असतो, ते चंदन असणारं दान केलेलं आहे, तर त्यांचा चेहरा असणारा शीतळ असतो. शीतळ शब्दाचा अर्थ कसा माहिती, एकदम शांत. आता काही तर लोक असे असतात महाराज, काय त्याला काय आता काय झालंय काय नाही काय, सदा बगल तवा उदासच फोडीली गौरीन तैसा दिसे तोंडा. काय होतंय की त्याला काय नाही की आनंदाचंही सांगितलं तरी अरे काय धंदा, त्याला किती हसवा काय ना, काही चालू काही बदलच ना त्याच्यामध्ये. आणि ही चेहरा जर शीतळ ठेवायचा असेल तर त्याला काय दान करायचं, चंदन असणारं दान करायचं. आता त्याच्या पुढं आहे का आता, चंदन दाने सदा शीतळू जन्मोजन्मी प्राणिया. पुढं वर्णन केलं आहे, अन्नदाने दृढ आयुषी उदक दाने सदा मंदिर दाने भुवन पालकी सुपरिमळू उपचारा सुपरिमळू उपचारा अन्नदाने दृढ आयुषी अन्नदाने दृढ आयुषी. वा, नामदेव महाराज वर्णन करतात, काही लोक जीवन जगत असताना 105 वर्ष 110 वर्ष 120 वर्ष 125 वर्ष जिवंत राहतात, मरत अजिबात नाहीत 125 वर्ष होईपर्यंत. काही जण तर महाराज 60 वर्षाला कोण करतात, दचकू नका दचकू नका, अजिबात नाही. 60 वर्षाला तर लगेच पांढरे डोळे करून असा खेळा ठोकून 60 वर्षाला. हे कशामुळे होतं माहिती, जीवनात कुठं अन्नदान नाही, कुठं चहा पाणी नाही, कुठं काही नाही, दान धर्मच कुठं नाही, अजिबात नाही. आणि 125 वर्ष जरी झालं तरी म्हातारी खाती भाकर. सून म्हणती कधी जातीन काय नाही. अशा काही सास आहेत सुनाला पुढं घातलंय, सासू मागच आहे. त्याचं कारण सांगू, तिच्या बिचारीच्या हातानं अन्नदान भरपूर झालेलं आहे ना. अन्नदान भरपूर झालं की त्याला मरणच लवकर येत नाही.
आता पुढल्या वर्षी सुनील भाऊला भांडणं करायची. नाश्त्याची पंगत माझी, दुपारची पंगत माझी, आणि सगळ्या जरी पंगत बुक झाल्या तर तिसरा परा 3 वाजता बरं का थोडी भूक लागते, फळाची पंगत माझी. सप्त्यातून माणूसच घराकडे गेला नाही पाहिजे. बस नुसतं अन्नदान, का आम्हाला मरायचं नाही. बस नुसतं अन्नदानावर भर द्यायचं, दुसरं काहीच नाही. अन्नदाने दृढ आयुष्य. आणि करोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर वाचला असाल तर दुसरं तिसरं काही कारण नाही, तुमच्या हातानं अन्नदान झालं होतं म्हणून तुम्ही वाचला. हा, अन्नदान असल्यामुळं दृढ असणार आयुष्य वाढतं. त्याच्या पुढे आहे का, अन्नदाने दृढ आयुष्य पुढे वर्णन केलेलं आहे. उदक दाने सदा सुखी. सांगा, तुम्हाला दुःखात राहायचंय का सुखात राहायचंय? वा, दुःखात? हा, सुखात. आणि सगळे देवाकडे गेले का नाही, एकच नारळ फोडतात बरं का. कसे फोडतात माहितीये? गिलास घराकडूनच घेऊन जातात, सोलून घराकडूनच घेऊन जायचं. बस गिलास तिथंच न्यायचा आणि तिथं नेल्याच्या नंतर देवाला असं ववाळायचं. आणि जोरात फोडतात का? अजिबात तर नाही, त्यांना माहिती आहे पाणी निघून जाते. हा, आणि पुन्हा पेल्याच्या नंतर पुन्हा आणि उडून गेलेला तुकडा तिकडे गेला की ती आणायचा भरलेला आणि देवाच्या मला सुखाचं ठो, बायकोला ठो, गणगोताला ठो, सासू देव का येडा आहे भरलेल्या तुकड्यामध्ये एवढ्याला सुखाचं ठेवायचं. अरे बाबा, जर सुखातच राहायचं असेल आणि तुम्हाला सुखच पाहिजे असेल तर त्या सुखाकरता वर्णन केलेलं आहे. उदक दाने सदा सुखी. उदक शब्दाचा अर्थ होतो, बोला, पाणी. मग आता पाणीच दान करायचं, मग कसलं करायचं? खारं पाणी दान करायचं, मुचूळ पाणी दान करायचं का? अजिबात नाही. प्रत्येकानं उद्याच्याला शेवटचा दिवस आहे, एवढीच रात्र राहिली आहे. उद्याच्याला सकाळी जे भजनी मंडळ असतील, जेवण करण्याकरता लोक असतील, तुम्हाला सुखच पाहिजे असेल तर प्रत्येकानं उद्याच्याला बिस्तरेचा एक बॉक्स घेऊन यायचा. लक्षात आलं का? सुख पाहिजे ना तुम्हाला? सुख पाहिजे तर उदक दान करायचं म्हटल्याच्या नंतर बिस्लरीचा एक बॉक्स घेऊन यायचा. माणसं जेव्हा बसले त्यांना म्हणायचं असं पाणी पिऊ नका, एवढी घ्या बिस्लरीची एक बाटली. त्याला किती थंडगार वाटेल. तर पाणी कुठलंही आणलं की आच्छी काय उपयोग आहे त्याचा? उदक दाने सदा सुखी. पुढे वर्णन केलं आहे. मंदिर दानी भुवन पालखी. सांगा, तुम्हाला एसटीनं प्रवास करू वाटतं का, हेलिकॉप्टरनं करू वाटतं का, रेल्वेनं करू वाटतं का, विमानानं करू वाटतं? नाही, तसं नाही. हेलिकॉप्टरनं करू वाटतंय प्रवास, हो, पण आपल्याला बसूच देत नाहीत. एसटी वाला कंडक्टर बसू देना. फुकटे आहेत, फुकटे. इटी मास्तर कसे हसले बघा. तुमचं फ्रीच कार्ड असेल ना? हा, मला माहिती आहे. अहो, ह्यांनी हात केल्याच्या नंतर ती लहानच घेर टाकाल्या. फुकटे आहे, कुठंच काही कामाचं नाही. बरं, त्यांच्या घरचं चाललंय का? एसटी पुढे नाहीच होत, ह्याच्या काय बापाच्या घरचं चालू उभा करायला. महाराज, हे आपल्या करता जी ठरलेली एसटी आहे का नाही, त्याचं दुसरं तिसरं काही कारण नाही. आपल्या हातानं कुठं काही मंदिराला सहकार्य नाही, कुठं इट नाही, काही नाही, काहीच नाही ना. मग आपल्या करता जागा कुठं माहिती? एक हात वरी नाही तर एकदम शेवटचा महागला सीट. ती ड्रायव्हर काही विचार करीत नाही. थोडं उचलू आधी येते का महाराज? ते कंबर राहत नाही, वरी एकदा खेळणार की खाली. बस ह्याचं कारण एकच आहे, तुमच्या हातानं कुठं सुद्धा मंदिराला सहकार्य झालेलं नाही. आणि जर तुम्हाला फॉर्च्युनर मध्ये फिरायचं असेल, चांगल्या हेलिकॉप्टर मध्ये फिरायचं असेल, विमानामध्ये फिरायचं असेल, तर याच्याकरता एकच काम करायचं, मंदिराला सहकार्य करायचं. विडाला विडाला आता याच्या पुढे तिसरं दान आहे का? वस्त्रदाने सुंदरपणा. आलं का लक्षात? आता
जर तुम्हाला सुंदर व्हायचं असेल तर उद्याचा चांगला पर्व काळ आहे काल्याच्या कीर्तनाचा. फक्त दुकानात जायचं. कुणाला 3 मीटर लागत असेल, कुणाला 2 मीटर लागत असेल, कुणाला धोतर लागत असेल, कुणाला टोपी लागत असेल, दुकानात जायचं. कुणाला पटका, आता चोपदारला बघा काहीच नाही. आता भरपूर वर्षापासून तुम्ही इथं चोपदारकी करता हो का, हे तुम्हाला एक पटका, एक धोतर आणि एक ही शर्ट तुम्हाला बस. कशा करता दिलं? आम्हाला पुढल्या जन्मामध्ये सुंदर व्हायचंय. काही लोक असतात कलरानं गोर पण सुंदर दिसायला नाही. आणि काही डोळे असे असतात महाराज लोक, असं सारखं नजर के सामने आणि जिगर के पा, नुसतं नुसतं असं पाहावंच वाटतं, पापने सुद्धा पाठ वाटत नाही. आणि काही असे असतात महाराज, एकदा बघितलं ना परत बघू वाटत नाही. नकोच. म्हणजे वस्त्रदाने सुंदरपणा. त्याच्या पुढे आहे का सांगा, पुढला जन्म गाढवाचा पाहिजे का उंटाचा पाहिजे का बैलाचा पाहिजे का म्हशीचा पाहिजे का गाईचा पाहिजे? बर, याच्या पुढे सांगतो का माणसाचाच पाहिजे? कशाचा? माणसाचाच पाहिजे. म्हणजे पुढल्या वर्षी सुद्धा आपल्याला पंगत अशी पुऱ्याची खायला भेटल. बरोबर. त्याचं कारण सांगतो, जर परत माणसाचाच जन्म पाहिजे असेल तर त्याच्याकरता एक काम करावं लागेल, तांबूलदानी मनुष्यपण. तांबूलदान शब्दाचा अर्थ होतो की कीर्तन संपल्याच्या नंतर नाही नाही, पानाचा नाही. हे जे वर्णन आहे का नाही, तांबूलदानी मनुष्यपण म्हणजे कीर्तन झाल्याच्या नंतर घ्या. हा सुटला, आता कायच नाही. बस. पान सुपारी. जर माणसाचा जन्म पुन्हा पाहिजे असेल तर त्याच्याकरता तांबूलदान सांगितलं. पण कोणतं? शास्त्रोक्त भाषेमध्ये पान सुपारी कात वगैरे याचं दान सांगितले. तुम्ही उद्याच्याला गांजा आणून इथं ठेवताल. बरोबर आहे. शुद्ध. एक तर जुन्या काळामध्ये लोक जर खात काय असतील तर त्यांच्याजवळ बटवे असायचे, आणि मोठमोठे श्रीमंत जरी माणसं असतील तर सुपारी कात चुना वगैरे पान तिथं असायची. कीर्तन संपल्याच्या नंतर, चहा पाणी झाल्याच्या नंतर त्यांना पान सुपारी द्यायची. मग हे पान सुपारी दिल्याच्या नंतर पुढला जन्म तुम्हाला 100% माणसाचाच. आता पुढं वर्णन केलं आहे, गोपी चंदने ब्राह्मणपणा. आता जर तुम्हाला पुढला जन्म जर ब्राह्मणाचाच पाहिजे असेल, दुसरा कुठलाच जन्म नको, नुसता ब्राह्मणाचाच पाहिजे असेल, त्याचं कारण एक आहे, आपलेही जन्म आहेत आणि ब्राह्मणाचेही जन्म आहे. गाय आपण राखायची, चारा आपण खाऊ घालायचा, सगळी गायीची व्यवस्था, म्हशीची व्यवस्था आपण करायची. आणि ते येणार झाले, कसं किलो आहे? 750. हो काय, 750 घ्या. दुपारी 12 वाजता बरोबर बनेल काढणे, नुसतं जानवं ठेवणे, तुंफ थोडस वाढा. त्यांची ढिरी पुढंच यायली ना आपली मधी चालली. बरोबर. आपण दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरनं नुसती नाडी बघितल्याबरोबर डॉक्टर म्हणतो 4 सलाईनच्या बाटल्या रक्ताच्या 2 चढवाव्या लागतात. कुणाला? आपल्याला. आणि त्यांना म्हणते थोडस कमी खा, रक्तदाब होऊन मरताल आता. बरोबर आहे की नाही? आणि काही नाही, 4 मंत्र बस बस, दुसरं काही नाही. अभिषेक वगैरे हे तर जिथलं तिथं टापटीपणा, ओके बस. ब्राह्मणाचा जन्म कुठलं टेन्शन नाही हो महाराज. जर तुम्हाला ब्राह्मणाचा जन्म पाहिजे असेल तर त्याच्याकरता गोपी चंदने ब्राह्मणपणा. आता याच्या पुढे सांगतो, जे वृक्ष लाविती सर्व काळ, तयावरी छत्राचे झल्लाळ. आता जर वृक्ष एखाद्या माणसानं जर लावली ना, झाडं वगैरे, आणि त्याच्या सावलीला जर कोणी एखादा वाटसरू येऊन जर बसला तर देव त्याच्या अंगावर छत्री धरतो. म्हणजे त्याला कधी सुद्धा ऊन लागू देत नाही. आणि जे अर्पिती ईश्वरी फळ नाना निर्मळ. कुठेही देवाला गेल्याच्या नंतर रिक्त हातानं कधीही जायचं नाही. देवाला एखादं केळी असेल, एखादं पान फुल असेल, एखादा सफरचंद असेल, एखादा पेरू असेल, देवाला असणारं तिथं नेऊन अर्पण करायचं. म्हणजे देव आपल्याच्या असणाऱ्या डोक्याच्या वरी छत्र असणारा पकडतो. म्हणून दानाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या असणाऱ्या भाग आहेत. आणि याच्या पुढे आणखी एक सांगतो, उद्या काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. आणि उद्या काही प्रसाद आपल्याला बनवायचा असतो, काही देणं घेणं व्यवहार असतो, सगळा असणारा हिशोबाचा भाग असतो.
आपल्या संयोजक मंडळीला कुठली कमतरता पडू नये म्हणून आपल्याला कुणी वर्गणी मागून ही डोक्यातून पहिलं काढून टाकायचं, की आपल्याकडे कुणी येईल वर्गणी आपल्याला मागेल आणि त्याच्यानंतर मी वर्गणी दिला, असं डोक्यातून काढून टाकायचं. आपला उद्धार जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपण स्वतःहून वर्गणी द्यायची, आपल्याला कुणी मागू देण्याची असणारी गरज पडू द्यायची नाही. का? उद्याच्याला नुसतं वर्गणी जर नाही दिली, नुसतं दवाखान्यात जर तुम्ही गेलात ना, तपासणी फीस 500 आहे. किती? तपासणी फीस 500 आहे. तिथं असं म्हणता येत नाही, डॉक्टर साहेब 200 घ्यावं, मग मरता वाचत नाही. मग 500 घ्या 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 500 घ्या बरं का. मग हे जर खर्च वाचवायचा असेल तर भगवान शंकराच्या मंदिराच्या दरबारामध्ये आपण सहखुशीनं आणि आनंदानं प्रेमानं दान धर्म करा. पुढल्या वर्षापर्यंत तुम्हाला कुठला आजार होणार नाही, शरीराची कुठली व्याधी होणार नाही. मी 100% तुम्हाला लिहून देतो. का? भगवंताची साक्ष तिथं असते. माझ्याकरता सहकार्य केलं, 1 रुपया सुद्धा हाता लागू देणार नाही. विठाला विठाला. म्हणून या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज मागणीच्या स्वरूपामध्ये संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांचा असणारा अभंग घेतलेला आहे. अभंगाच्या बाबतीमध्ये काही लोकांना शंका अशी असेल, महाराज प्रत्येक कीर्तनकार येतो आणि संताचाच अभंग घेतो असं का? प्रश्न आहे बरं का. एखाद्या कुठल्याही माणसाचा अभंग घ्यायचा लिहिल्याच्या नंतर, कुणी लिहितं ना कागदावर लिहिल्याच्या नंतर, त्याचा अभंग घ्यायचा, संताचाच का घ्यायचा? त्याचं कारण एक आहे, संताजवळ जे गुण आहेत ते इतर माणसाजवळ ते गुण मात्र नाहीत. त्याच्याकरता एक एक त्यांचे गुण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. षट विकार जीत अनघ अकामा, अचल अकिंचन सुची सुखधामा. हे तुम्हाला कधी ऐकायला भेटणार नाही, कारण हे गाथ्यामध्ये नाही बरं का. तुलसीदास महाराजांचा असणारा रामायण आहे, त्याच्यामध्ये संताचं वर्णन केलेलं आहे. संताचाच सेवेकरिता अभंग याच्या करता घ्यायचा की त्यांनी 6 विकारावर असणारी मात केलेली असते, म्हणून संताचाच असणारा अभंग सेवेकरिता घ्यायचा. किती? नंबर 1 काम, क्रोध, मोह, मद, मत्सर अशा स्वरूपामध्ये 6 विकारावर त्यांनी असणारी विजयाची भूमिका केली असते, म्हणून त्यांचा असणारा सेवेकरिता अभंग घ्यायचा. त्यांचे एक एक जर वर्णन जर करायचे म्हटलं संताच्या बाबतीमध्ये तर दुसरं एक त्यांचं वर्णन केलेलं आहे. अमित बोध अनिह मितहारी. त्यांच्याजवळ जर ज्ञानाची जर भूमिका जर तुम्ही घेतली तर एवढं ज्ञान असतं की सांगण्याची गरज नाही. भरपूर असणारं ज्ञान असतं, आणि ज्ञान असून सुद्धा कुणाला असं खॅकसून बोलत नाहीत. ते एकदम प्रेमान असणारं बोलतात. कसं बोलतात? साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एकदम अमृतासारखं बोलतात. आता काही लोक आहेत तरुण असताना कुणाला गुरमीतच बोलायचं, मग म्हातारा झाल्याच्या नंतर खुर्ची टाकून मग दरवाजात बसायचं, कुणी माझ्याकडे यावं, बोलावं, हे करावं, ते करावं. लोक म्हणतात तरुणपणामध्ये नीट बोलला नाही, आता ह्याला बोलायलाच जायचं नाही. मग ह्याला खुर्ची टाकून दरवाजात बसला की लोक दुसरीकडूनच जातात, ह्याला कुणी बोलायलाच येत नाही. का? तरुणपणामध्ये नीट बोललाच नाही ना. बरोबर आहे की नाही? पण संताचा बाणा तसा नाही, एकदम असणार व्यवस्थित बोलतात. याच्या पुढे आणखी सांगतो. सावधान मानद मदहीना. इतके सावधान असतात ना, काय वर्णन करावं. अटेन्शन, बस एकदम सावधान. आणि मानद, दुसऱ्या माणसाला आल्याच्या नंतर मान देतात. मान. आपलं तसं नाही, कुणी येऊन कुणी जाऊ, मान नाही, कुछ नाही, काय नाही, अजिबात नाही. आणि त्यांच्या जवळ गर्व मात्र थोडा सुद्धा अजिबात नसतो. आपलं तसं नाही, 2च चाली येणार. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देव काय दांधा आहे का? एकच चाल येते तुला, ते बी बरोबर म्हणत नाही. आणि पुन्हा म्हणतो मी गेल्याशिवाय हरिपाठच होत नाही, तू घरी बस, घरी बस, काहीच कामाचं नाही तू. काय उपयोगाचं आहे? बरोबर आहे का नाही? हे कसं आहे माहिती का? व्यवस्थित जिथल्या तिथंच असावं. त्याला कसं आहे, थोड्या भूमिका कशी असावी की बाबा काही थोडंफार आल्याच्या नंतर त्याचे म्हणजे अभिमान सुद्धा नसावा त्याचा. पण लोकाला 2-2 चाली म्हणजे ओके काम, बस बघायचं काम.
आणि संताचा बाणा तसा नाही. धीर धर्म गती परम प्रवीणा. त्यांच्याजवळ दम लय भरपूर बर का. आपलं तसं काम नाही, अजिबात नाही. स्पीड 120, दमणारच नाही गिराईक बस. आणि संताचा बाणा असा एकदम शांत स्वरूपामध्ये, अजिबात गडबड करणार नाहीत, काही नाही. आणि त्याच्या पुढे आणखी संताचं वर्णन आहे का. निज गुण श्रवण सुनत सकुचाही, परगुण सुनत अधिक हर्षाही. कुणी जर असं म्हटलं का नाही, आता माझ्या उदाहरण बघा, लोकांच कशाला घेऊ. आता काय राम महाराजांनी रात्री कीर्तन केलं ना, बघायचंच काम नाही. मी एवढा सगळ्यात कीर्तन आपलं एक नंबर झालं बस, असा डम फुगला. आणि मग कुठे गेला की कीर्तन करावं तर आपण, कीर्तन करावं तर आपण, कीर्तन करावं तर आपण, म्हणजे असा बम फुगतो. पण संताचं वर्णन तसं नाही बरं का. संताचं वर्णन त्यांच्या कानावर जर कुणा केलं तर संताला आनंद होत नाही, उलट संताला दुःख होत आहे. संताचं जर वर्णन संताच्या जवळ केलं तर त्यांना मात्र दुःख होतंय. आणि याच्या उलट आहे का, संताच्या जवळ जर दुसऱ्या माणसाचं गुणगान केलं तर संताला आनंद होतो. त्यांचा किती महिमा आहे याचं वर्णन करा. पुढे सांगतो काय करतात ते संत. तर संत करत असताना नंबर 1 जप करतात, जप. नंबर 2 तप करतात. नंबर 3 व्रत करतात. नंबर 4 दम आणि संयम नेमा. एक एक त्यांचं सांगतो. अगोदर ते जप करतात, जप. आता जपाच्या बाबतीमध्ये आपलं जर वर्णन जर करायचं म्हटलं तर काय वर्णन करावं काय नाही. एक जण जप करू लागला, अशी माळ घेऊन, अशी माळ घेऊन जप करू लागला. देवाची पूजा चालू होती. देवाची पूजा चालू असतानाच कुत्र घरामध्ये आलं. आणि कुत्र घरामध्ये आल्याच्या नंतर जप चालू होता. समोर दगड बी नाही, काहीच नाही. गणपती मोठा आणलेला होता देवघरात उचलला. त्यांना गणपती उचलला. त्याला विचारलं हे कशा करता असं. 3दा बूट न्यालाय म्हणला, आपला दुकानावर आणला होता. 3दा चोरून न्यालाय म्हणला आणि ह्यानच न्यालाय म्हणला. आता हे आपलं जे जप आहे का नाही, त्या जपाच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे की ते जप हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये. जप तप, त्यांची तपश्चर्या जर वर्णन करायची तर आपल्यासारखी तपश्चर्या नाही. त्यांची तपश्चर्या कशी असते. आता उन्हाळा सुरू झाला, उन्हाळ्यामध्ये 12 कुंड प्रज्वलित करायचे आणि त्याच्या आतमध्ये जाऊन बसायचं. मध्ये जाऊन बसल्याच्या नंतर ओम नमः शिवाय 12 कुंड प्रज्वलित करून मध्ये बसायचं आणि तपश्चर्या करायची. आपल्याच्यानं होईल एवढ्या कीर्तनात आता बिनकुल येऊ द्या. आपल्या तपाचं वर्णनच काय करावं. तेवढ्यातून लोक आपले सगळे तपश्चर्या सोडून घेऊन निघून जाणार. बरोबर आहे की. जप तप, त्याच्यानंतर व्रत. व्रत हे करायचं म्हटलं की त्यांच्या व्रतामध्ये ना आपल्या व्रतामध्ये फरक आहे. त्यांचं व्रत कसं, देह जावो अथवा राहो बस. आणि पांडुरंगी दृढ बाहू. एकदा जर एकादशी धरली, एकदा जर सोमवार धरला तर तो शेवट होईपर्यंत अजिबात तो सोडणार नाही. पण आपला खेळ तसा नाही. रात्रीचे 11:30 वाजले, एकादशी चालू आहे, फॅन फिरायलेला आहे, झोप अजिबात येत नाही, पोटामध्ये कावळे आरडत आहेत. आता काय करावं. होय ग भाकर आहे का. किती वाजलेत रात्रीचे 11:30. अर्धा तास राहिला, दम निघाना. शेवटी 11:45 तर म्हणला काही होऊ जा, म्हणला वाचत नाही मी, वाढ भाकर. भाजी नाही चटणी खातो म्हणला, काय अडचण नाही. बरोबर. आपले जे व्रत आहे ते असे व्रत नाही. संताचा बाणा तसा नाही. काही जरी झालं तर व्रत मात्र ते सोडणार नाहीत. त्याच्या पुढे आणखी सांगतो. दंभ मान मद करही न काऊ. ते दंभ करत नाहीत, कुणाच्या मानाची असणारी इच्छा करत नाहीत किंवा काही असणारी नाही. याच्या पुढे वर्णन केलेलं आहे. बिरती विवेक विनय विज्ञाता. त्यांच्याजवळ विनय असतो, ज्ञानाची भूमिका असते, विवेक असतो. याच्या पुढे जर वर्णन करायचं म्हटलं तर रात्रंदिवस ते काय करतात. रात्रंदिवस आपल्यासारखे कुणाची निंदा करत नाहीत ना कुणाला शिव्या देत नाहीत.
रात्रंदिवस जर त्यांचं जर वर्णन जर करायचं म्हटलं, रात्रंदिवस प्रभू श्रीरामचंद्रजीचं ते भजनच करतात, दुसरं तिसरं काही करत नाहीत. संताचं लक्षण तेवढं मात्र आहे. आणि आपण सुद्धा 2 मिनिटाकरता संत बनण्याचा प्रयत्न करू. मी पुढं म्हणतो, सगळ्या जणांनी झोपी टाकून थोडं जरा पाठीमागं म्हणायचं आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आणि संत जर आपल्याला बनायचं असेल तर त्याला काही दुसरं लागत नाही. कुठलंही काम धंदा करत असताना फक्त देवाचं असणारं तुम्ही नाव घ्या, बस. पण आता पुरुष मंडळीच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर तेवढं देवाचं नाव येतं, पण थोडं कमी स्वरूपात येतं. आता सध्या काय झालेलं आहे, महिला मंडळी पहिली विठ्ठलाची जास्त भक्ती करत होते, आता भगवान शंकराकडे जास्त वळलेले. आता एक नवीन बाबा आलेला आहे, त्या बाबानं जी कथा केली की सगळ्या महिला मंडळी तिकडच आता बस सांगायचं नको आपल्याला. बरोबर, सगळे भगवान शंकराच्याच भक्तीला लागले. आमची बिचारी सकाळी उठल्याच्या नंतर मला चहा नाही, पाणी नाही, कुछ नाही. इबित कमंडलू चाल. मी म्हणलं चहा पाणी, थांबा थोडं पाणी घालून येते. आता भाऊला सगळं माहिती आहे आमचं. आणि अगोदर तुळशीची माळ होती, आता परत रुद्राक्षाची माळ. बरोबर. कसं आहे, तुम्ही भगवान शंकराचीही भक्ती करा आणि विष्णूचीही भक्ती करा. भेदभाव अजिबात करू नका, काही भेदभाव करायची गरज नाही. विठ्ठलाची भक्ती केली तरी भगवान शंकराचीच होते आणि भगवान शंकराची भक्ती केली तरी विठ्ठलाचीच होते. असं समजत नसेल तर तुमच्या एवढे भाग्यवान कोणीच नाहीत बरं का. तुम्ही म्हणाल कसं काय, एक संत तुमच्या गावाच्या जवळच आहेत. आलं का लक्षात? नाही कोण? हा वा, छान बरं का, टाळ्या वाजवा. कीर्तनात लक्ष पाहिजे. हा, असं कीर्तनामध्ये बोललो आणि मोठ्यानं विचारलं की ती म्हणली माझ्या भावाचं नाव पांडुरंग आहे. भावाचा आणि कीर्तनाचा काय संबंध आहे? बरोबर आहे, कीर्तनात लक्ष पाहिजे. बरोबर आहे का नाही? तुम्ही एवढे भाग्यवान आहात की तुमच्या जवळ संत आहेत आणि ते सुद्धा सावता बाबा आहेत. तुम्ही सहज इथून उठलात ना 2 मिनिटांमध्ये दर्शनाला. नंबर 2, त्रिभुवनामधला असणारा जो सगळ्यात मोठा असणारा जर देव आहे, सर्व देवांचा हा देव आणि निवारी भेव काळाचे, तो पंढरीश परमात्मा सुद्धा तुमच्या जवळच आहे. पण एवढं जवळ असून सुद्धा आरणला बी वर्षात नारळ फोडाय कधी नाही. खरंय का नाही? खरंय. पंढरपूरला सुद्धा कधी नाही. गाईच्या दुधाला भाव आला 2 आना. आपलं खरं लक्ष तिकडं, दुसरं काय नाही. हा महाराज, वर्णन जर करायचं म्हटलं तर संताच्या बाबतीमध्ये हे सगळे तंतोतंत असणारे त्यांचे नियम आणि रात्रंदिवस ते असणारं भगवंताचं असणारं ते भजन करतात. आता त्या संताच्या बाबतीमध्ये जर वर्णनच करायचं म्हटलं तर नारदजीनं प्रश्न विचारला एक दिवस भगवान प्रभू श्रीरामचंद्रजीला, सांगा
त्या संताचं वर्णन मला तुमच्या शब्दातून ऐकायचं आहे, काहीतरी बोला. प्रभू श्रीरामचंद्रजींनी थोडस हात जोडून सांगितलं, खरं सांगू नारदजी, संताचं वर्णन जर मी करायचं म्हटलं तर माझ्या सुद्धा मुखानं संताचं वर्णन होऊ शकत नाही. म्हणजे देवाला सुद्धा संत किती मोठे आहेत हे सांगता येत नाही. याच्या पुढे सांगतो, एक दिवस नारदजी सरस्वती मातेकडे गेले आणि तिला सांगितलं, सांगा संताचा महिमा बोला. सरस्वती मातेनं विना वाजवत सांगितलं, मी दुसरं कुठलंही गायन करू शकते, पण संताचा महिमा जर मला गायचा म्हटलं तर मला सुद्धा गाता येत नाही. वेदाकडे गेले आणि वेदाला सांगितलं, तुम्ही एवढं असणारं ज्ञानाचं भांडार, तुम्ही सगळं वर्णन केलं, सांगा संताचा महिमा. वेदानं सांगितलं, मला सुद्धा संताचा महिमा सांगता येत नाही. म्हणजे संत देवापेक्षा सुद्धा मोठे आहेत, म्हणून सेवेकरिता संताचा अभंग घेणे. विडाला विडाला सेवेकरिता घेतलेला असणारा जो अभंग आहे, संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांचा असणारा तो अभंग आहे. आणि जनाबाई महाराज या अभंगामध्ये जे वर्णन करतात की या कलियुगामध्ये जर जन्म द्यायचा असेल तर साधूला एक जन्म द्या आणि संताला एक जन्म द्या. अभंगाचं पहिलं चरण. साधू आणि संत, 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 जन्म द्यावा जन्म द्यावा हेची देवा द्यावाची कलित जन्म द्यावा मागणे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जनाबाई महाराज वर्णन करतात. तो पहिला शब्द आहे. कीर्तनकार लाईन मध्ये आहे का लाईनच्या बाजूला आहे. कीर्तनकारांना खाली बसलेली माणसं वेड्यात कधी काढायचे नाही. आणि कधी सांगतो, ऐकणाऱ्या माणसानं सुद्धा काही ऐकायचं नाही. महाराज वळिंब्यात होता का हे पण ऐकणं फार गरजेचं आहे. पहिला शब्द अभंगामध्ये आहे साधू. आता त्या साधू शब्दाचा अगोदर ऐका, अर्थ नेमका काय होतो. जन साधून टाकले त्याला म्हणायचं साधू. आता हे साधू वेगळे ना, आपले काम साधू वेगळे. बरोबर आहे का नाही. हे साधू वेगळे आणि काम साधू वेगळे. काम साधू असे असतात की त्यांची अडचण पडल्याच्या नंतर आपल्या घरी येणार आणि आपलंच वर्णन करणार आणि एखादी वस्तू आपल्याच घरी घेऊन जाणार. काम पडल्याच्या नंतर हे काम साधू. हा, पण साधूच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर त्यांनी सहा धुवून टाकलेले आहे, त्यांना म्हणायचं साधू. आता वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या साधूच्या बाबतीमध्ये भरपूर असणारं विश्लेषण आहे, पण आपल्याजवळ वेळ थोडासा कमी आहे म्हणून थोडंसं पुढे चालतो मी. आता पहिला शब्द आहे साधू. त्यांनी सहा धुवून टाकले, त्यांना म्हणतात साधू. आणि दुसरा शब्द वापरला संत. एक साधूला जन्म द्या आणि नंबर 2 संताला जन्म द्या. आता फरक एक सांगतो, साधू आणि संतामध्ये नेमका फरक काय. साधू आणि संत हे शब्द दोन आहेत, पण असण्याकरता मात्र एकच आहेत. असा कधी भेदभाव करू नका. संत म्हणजेच साधू आहे आणि साधू म्हणजेच संत आहे. फक्त फरक एवढाच आहे, साधू एका गावामध्ये मुक्कामाला एकदाच राहतो, दुसऱ्या मुक्कामाला साधू त्या गावामध्ये राहत नाही. पण आताचे साधू असे आहेत, एकदा गावात रमला रे रमला, तिथंच 5 एकर घेऊन तिथंच मठ बांधला. पण ओरिजिनल साधूचं लक्षण असं आहे की आज जर एक रात्रीचा मुक्काम आपल्या गावामध्ये केला तर दुसरा मुक्काम तो साधू आपल्या गावामध्ये करत नाही, दुसऱ्याच गावाला निघून जाणार. आणि त्या साधूच्या बाबतीमध्ये आणखी एक वर्णन केलेलं आहे.
ओरिजिनल साधू सकाळी एक आणि संध्याकाळी एक भिक्षा मागून आणलेली आपल्या जवळ ठेवत नाही. लक्षात घ्या चांगली गोष्ट. सकाळी जर मधुकरी मागून आणली आणि सकाळी जर त्यानं जेवण केलं तर ती जपून ठेवत नाही, आणि संध्याकाळी जरी मधुकरी मागून आणली तरी तो साधू आपल्या जवळ ठेवत नाही. पण आताच्या साधूचा असा आहे, कुठलाही साधू तुम्ही बघा, एवढाले पैसे त्याच्या जवळ आहेत. बरोबर आहे. साधू म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? साधू पहिले लाकडाच्या खडावा असायच्या आणि त्याच्यावर असणारं पायामध्ये घालून कमंडलू घालून आपल्याला चालायचे. आता तसं राहिलं नाही. आपण एसटीनं प्रवास करायलो आणि साधू फॉर्च्युनर मध्ये फिरायलेला आहे. आता कसा हिशोब लावायचा? म्हणजे साधू गाडीत आहेत आणि आपण पायी प्रवास करायलो, म्हणजे हे साधू नाहीत. त्या साधूचा अर्थ असा होतो की साधूनं 6 धुवून टाकले. ना संताचा एक शब्द असा आहे, हे दोघही एकाच याचे आहेत, पण साधू एका ठिकाणी थांबत नाही, गावं बदलीत चालतो. आणि संताचा बाणा असा आहे की संत शब्दाचा अर्थ असा होतो एकदम शांत. संत शब्दाचा अर्थ आणखी एक सांगतो. चंद्रभागेला गेला तर पाणी भरपूर आलं आणि पाणी भरपूर आल्याच्या नंतर समोर पाणी अडवल्याच्या नंतर पाणी स्थिर झालं. तुम्हाला प्रश्न विचारला, पाणी कसं आहे चंद्रभागेचं? शांत आहे. आणि संत तसेच असतात, एकदम शीतळ आणि शांत. एका ठिकाणी नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे, संत तोची जाना शांत ज्याचे मन, संत तोची जाना शांत ज्याचे मन, अनुचे प्रमाण दुजे नाही, अनुचे प्रमाण दुजे नाही, संत तोची जाना शांत ज्याचे मन, संत तोची जाना शांत ज्याचे, अनुचे प्रमाण दुजे नाही, अनुचे प्रमाण. त्या संत शब्दाचा अर्थ असा होतो, संत तोची जाना शांत ज्याची मन. संताचं मन कसं असतं? एकदम असणार शांत. आणि लोक आम्हाला सुद्धा संतच मानतात बरं का. कुणाला? कीर्तनकाराला संतच. पण कीर्तनकाराचं म्हणजे आमचं मन शांत नाही. मी खरं बोलणारा माणूस आहे. तुम्ही म्हणाल कसं? आता महाराजांनी मला दक्षिणा दिली, दक्षिणा दिल्याच्या नंतर माझी सारखी मनाची चलबिचल चालू असते. किती दिले असेल, किती दिले असेल, किती दिले असेल, किती दिले असेल. हे कवर मन पळतंय माहिती का असं? हा हा हा. मग हिशोबाच्या बाहेर दिली का नाही? कीर्तन चांगलं झालं बरं का. कीर्तन चांगलं झालं. दक्षिणा बकळ भेटली ना, आम्ही अंदाज असा लावतो कीर्तन एकदम छान झालं, काळजी करायची गरज नाही, चला गावाकडे आता. आणि जर ठरल्यापेक्षा पाकिट जर कमी आलं, कीर्तन फेल गेलं. म्हणजे आमचं जे मन आहे हे सारखं चलबिचल चलबिचल करणारं मन आहे, आणि हे मन मात्र शांत अजिबात नाही. याच्या पुढे आणखी बोलतो. लोक आम्हाला संत म्हणतात आणि संत मानून लोक म्हणतात, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागावे. मी एक दोघाला म्हणलं, का? तुमचे पाय जर आमच्या घराला लागले तर आमच्या घरामध्ये सुख समाधान लाभेल. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे. जर आमचे पाय जर तुमच्या घराला लागले आणि तुमच्या घरात जर सुख समाधान लाभत असेल तर कीर्तन नसल्याच्या नंतर माझे पाय सुद्धा माझ्या घरातच असतात, मग आमच्या दोघांची भांडणं काय होतात? बरोबर आहे का नाही? म्हणजे हे संत डुप्लिकेट संत. बरोबर आहे का नाही? पण ओरिजिनल संत शब्दाचा अर्थ असा होतो की त्यांचं मन एकदम शांत.
संत मात्र या ठिकाणी एकदम कशा असतात, क्षमा असते, शांती असते, दया असते, सगळ्या गोष्टी संताच्या जवळ असतात आणि एकदम असणारे ते शांत असतात. म्हणून जनाबाई महाराज वर्णन करतात, या कलियुगामध्ये जर जन्मच कुणाला द्यायचा असेल तर या कलियुगामध्ये जन्म एक साधूला तरी द्या, नाही तर मग संताला तरी जन्म द्या. जनाबाई महाराजांनी असं म्हणायला पाहिजे होतं, बांध टोकरणाऱ्या माणसाला कलियुगामध्ये जन्म द्या, लोकांचे पैसे बुडविणाऱ्या माणसाला कलियुगामध्ये जन्म द्या, हा गावात भांड लावणाऱ्या माणसाला जन्म द्या, असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. पण का, हे कुठल्याच कामाचे नाही, बरोबर आहे की नाही. पण संताला आणि साधूला जर या कलियुगामध्ये जन्म दिला तर त्यांच्या जन्मामुळं अनेक जणांचा असणारा उद्धार होतो. म्हणून या कलियुगामध्ये जन्म द्यायचा असेल तर एक संताला तरी द्या, नाहीतर साधूला तरी द्या. पुढे म्हणतात, जन्म द्यावाजी कलित. कलित शब्दाचा अर्थ होतो या कलियुगामध्ये जन्म द्यावाजी कलित. का, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. असत्यासी रिझले जन, असत्यासी रिझले जन, सत्याची रुजले जन, सत्याची रुजले जन. पाप देती अनुमोदन, पाप देती अनुमोदन, बाबा देती अनुमोदन, बाबा देती अनुमोदन. करती हेळन संताचे, हेळन संतांचे, करती हेळन संताचे, हेळन संतांचे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. नामदेव महाराजांनी सांगितलं या कलियुगाचा महिमा, ऐका कलीचे महिमान. असत्यासी रिझले जन, जे जे लोक खोटे बोलतात का नाही त्याच्याच बाजूनं भरपूर लोक आहेत, आणि खऱ्या बोलणाऱ्या माणसाच्या आजोबाने त्याचा राग येतो बरं का. खरं बोललं की त्याच्याकडे कोणीच नाही, आणि जो खोटा बोलतो का नाही त्याच्याकडे भरपूर. आता सुरू झालं बघा, तुमच्या गावचा विकास यावर्षी 100% होणार, म्हणजे इतके दिवस काय झालं, बरोबर आहे का नाही. चला या वर्षी निवडून द्या, चला वाढला लगेच शिका, आला निवडून लगेच, एकदाची निघून गेला ते पुन्हा 5 वर्षालाच परत आला, आणि लोक त्यालाच निवडून परत देणार आहे, बरोबर आहे का नाही. असत्यासी रिझले जन, म्हणजे जे खोटं बोलतं का नाही त्याच्याच माग, जे खरं आहे का नाही, खरं म्हणतो एखाद दिवस बाबा हा का निवडून देऊ वाटलं द्या, नाही ना द्या, पण निवडून आल्याच्या नंतर काम इमानदारीनं करतो, नाही रे आताच असं मला नाही, पुन्हा काय करणार आहे काम. आता ते खरं बोलतंय बरं का बिचारा, निवडून दिल्याच्या नंतर काहीतरी मी तुमचं काम व्यवस्थित करील, पण ते खरं बोलून जमणार नाही. आणि जो खोटं बोलतो का नाही त्याला अगोदर असणारं सहकार्य करणार. असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन, जो कोणी पाप करतो त्याला अनुमोदन देतात, वा 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 छान छान. आणि करती हेळन संताची, संत दिसल्याच्या नंतर हेळन करतात. एका दिवशी मी कीर्तनला बॅग घेऊन निघालो, बॅग घेऊन निघाल्याच्या नंतर 2-3 पोर आले, म्हणले ह्या बॅग मध्ये काही इकायचं आणलंय का काय. मी म्हणलं नाही काय, म्हणजे संताचं हेळण चालू आहे, हे असं धोतर वगैरे हे घातलं का नाही, हा बहुतेक त्यांचा असा भास आहे, बहुतेक काही बंबई मिठाई काय आलाय का असं. बरोबर, करती हेळण संताचे, म्हणजे संताचं असणारं हेळण आहे. चांगलं धोतर घातलं तरी त्याला जमणार नाही, चांगला गंध वाढला तरी त्याला जमणार नाही, टोपी चांगली घातली तरी त्याला जमणार नाही, त्याची मात्र सगळी हेळसांडच करून टाकायची. पण या कलियुगामध्ये जर तुम्हाला उद्धार जर करायचा असेल तर तुमचा उद्धार कशानच होणार नाही. संगत संत नकी करले, जीवन का हित कुछ करले, उत्तम नरदेह पाया प्राणी, उसका सार्थक कुछ करले. किंवा हरिपाठामध्ये संताचे संगती
मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पण ते कशामुळं फक्त या कलियुगामध्ये संताच्या संगतीनंच असणारा उद्धार होतो. म्हणून जनाबाई महाराज वर्णन करतात, देवा माझी एवढीच एक मागणी आहे आणि देवा कृपा करून एवढीच माझी मागणी पूर्ण करा. अभंगाचं दुसरं चरण. मागणे देची देवा मागणे देची देवा मागणे देची देवा मागणे देची मागणे देची देवा मागणे देची देवा मागणे देहेची देवा मागणे देची देवा कृपा करी केशवा कृपा करी केशवा मागणे देची कृपा करी हो गे मागणे देहेची देवा मागणे देहेची देवा विठोबार कुमाई बार कुमार बार कुमाई कुमार विठोबार कुमाई बार कुमाई हो 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 बार कुमाई. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये जनाबाई महाराज देवाकडे मागणी मागत असताना म्हणतात, दुसरी तिसरी माझी मागणीच नाही, मागणे ते हेची देवा, एवढीच एक माझी मागणी आहे. आता कोणती कुण मागणी मागायची ही एक एक प्रकारानं सांगतो बरं का. आता मंडपवाल्यानं मागणी मागायची, सांस्कृतिकवाल्यानं मागणी मागायची, देवा एकच माझी मागणी आहे की कुठेही सप्ताह सुरू असल्याच्या नंतर माझा मंडप सप्त्यालाच लागावा. कळलं का? नाही तर कुठेही गोंधळाला आणि कुठंही असं काही लागू नये बरं का. ढिंगचाक डिंग तसं बी लागू नये बरं का. माझा मंडप लागावा, साऊंड सिस्टीम लागावी, की कुठेही लागावी, फक्त सप्त्याच्या ठिकाणीच लागावी. नंबर 2, टाळी वाजवणाऱ्या श्रोते मंडळींनी एकच मागणी मागायची की आम्ही रात्रंदिवस देवा तुझं भजन करतो आणि आमची एवढीच मागणी आहे की जिथं जिथं सप्ताह असेल तिथपर्यंत आमचे पाय तिथपर्यंत जावे, आम्हाला झोप येऊ नये, आमच्या कानानं आम्हाला ऐकू यावं. बरोबर, आम्हाला झोप अजिबात येऊ नये आणि कीर्तन संपेपर्यंत तुझा असणारा गुणगान आम्ही ऐकावं, ही मागणी मागायची. अन्नदान करणाऱ्या मंडळीने एकच मागणी मागायची, देवा आम्हाला अशीच शक्ती दे, या वर्षी तर अन्नदान तर झालं पण पुढल्या वर्षी सुद्धा आमच्या हातानं असंच अन्नदान व्हावं, याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे, म्हणून ही मागणी मागायची. पेटी मास्तरांना मागणी मागायची, एका हातानं मी सारखं असं वडीत राहावं, काय भात, पैसे नाही बरं का, भात, दुसऱ्या हातानं असे बोट मी सारखे असे, ही मागणी मागायची. बरोबर आहे का नाही? टाळकऱ्यानं सुद्धा असं म्हणायचं, देह जावं अथवा राहून, असं गुळगुळा वाजती टाळ, असं चाल, नाही तर वाजवा म्हणल्याच्या नंतर सुद्धा वाजू येत नाही, तवचं विठ्ठल विठ्ठल भजन संपून जात. बस इकडं संपायची वेळ पुन्हा हळूच टाळाला हात लावते, इतर टाळाला की विठ्ठल विठ्ठल भजन संपलं की नाही सोडून. आणि आणखी एक तुम्हाला सांगतो, जसं भजनामध्ये कीर्तनामध्ये तुमचा आळस आहे का नाही, तसं जर उदाहरणामध्ये जर बोलायचं म्हटलं, आता कीर्तन झाल्याच्या नंतर मोदी सरकारला असं वाटलं की आता तुमच्या प्रत्येक जणाच्या अकाउंटला एक 10,000 रुपये टाकावे. आता
कीर्तन झाल्याबरोबर आणि त्यांना टायमिंग द्या, उद्याच्याला 5च्या अगोदर पैसे काढून घेतले तर बरे, नाही तर पैसे परत चालले. किती आता इथून कीर्तन झाल्याबरोबर बँक कुठे आहे अगोदर हुडकीतील, रात्री जाऊन बँकेच्या दरवाजाला. तिथं अजिबात आळस नाही, कंटाळा नाही, कुची नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. पण इकडे आल्याच्या नंतर इथं येऊन घुरते तू, आता काय सांगा काय नाही, कसलीच चिंता नाही. पण जनाबाई महाराज वर्णन करतात, मागणे ते हेची देवा आणि कृपा करी हो केशवा. देवानं प्रश्न विचारला, एवढं साधूच्या बाबतीमध्ये आणि संताच्या बाबतीमध्येच तुमची का मागणी आहे? जनाबाई महाराजांनी सांगितलं, साधू आणि हे संत जे असतात एकदम असणारे दयाळ असतात, प्रेमळ असतात. अभंगाचं 3रं चरण. संत दयाळ परमा संत दयाळ संत संत दयाळ परमा 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 दया साक्षी नारायण मागणे ते हेची देवा मागणे ते हेची देवा हेची देवा मागणे ते हेची देवा मागणे तेची देवा. सुंदर प्रमाण दिलं, पण पाठीमागं काही लोकांना तेवढीशी साथ जमत नाही. त्याचं आणखी कारण सांगतो. किती मागलच्या लोकांना सांगा किंवा अभंग लिहून द्या किंवा काही करा, त्यांच्या लक्षातच राहत नाही. त्याचं कारण सांगतो. हे लक्षात राहत नाही कळलं, पण उदाहरणार्थ या वर्षी एखाद्या माणसाला तुम्ही 3 रुपये शेकड्यानं पैसे दिले, लक्षात आलं का? डायरीवर त्याची नोंद सुद्धा तुम्ही करायची नाही ना, काहीच नाही. बरोबर तारीख, वार, वेळ, किती दिवस झालं बरोबर व्याजासहित सांगणार. पण इकडलं मात्र त्याच्या लक्षामध्ये बसत नाही. आता याच्या पुढे बोलतो, संताला जन्म कलियुगामध्ये का द्यायचा? तर संत हे दयाळ आहेत. आता किती दयाळ आहेत? दया करणे जे पुत्रासी आणि त्याची दासा आणि दासी. संताचा बाण असा आहे, जेवढं प्रेम स्वतःच्या मुलावर करतात तेवढंच प्रेम दासावर, दासीवर, गोर गरिबावर करतात. पण आपला खेळ तसा नाही. पंगत बसावी आणि पंगत बसल्याच्या नंतर गोड आटम आपल्या हातामध्ये असावा. आपली पत्नी कोणत्या पंक्तीला बसली,
पोरग कोणत्या पंक्तीला बसलं तिकडच बुंदीचं टोपलं जाणार, बरोबर. दुसऱ्या लोकांकडे अजिबात येणार नाही. किती दया आहे. पण संतांच्या बाबतीमध्ये तसं मात्र भेदभाव नाही. दया करणे जे पुत्रासी अन तेची दासा आणि दासी. आता याच्याकरता एक सुंदर दृष्टांत सांगतो, एकदा सगळ्यांनी असणार एकदा भजन करा. विठाला 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 एकच दृष्टांत सांगतो आणि मी जेवढं पाठ करून आलो तेवढं माझं भांडवल संपलं तरी काही हरकत नाही बरं का. आता हा फक्त बोलू नका. आता ऐका. आपल्या जवळ असणारं एक नगर, जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठोबा पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. आणि त्या पंढरपुरामध्ये एक गुजराती असणारा ब्राह्मण राहत होता. आणि गुजराती असणारा ब्राह्मण राहत असताना त्या ब्राह्मणाचं असणारं नाव सांगितलं जातं राका असणारा कुंभार. तो असणारा कुंभार तिथं राहायचा. त्याच्या पत्नीचं असणारं नाव बंका आणि मुलीचं नाव वंका, अशा स्वरूपामध्ये त्यांचं जोडपं तिथं राहत होतं. घटना अशी घडली, गुजराती असणारा तो कुंभार आणि गुजराती कुंभार राहत असताना त्यांचा एकच धंदा फक्त माठ बनवणे, भट्टीमध्ये टाकणे आणि भाजल्याच्या नंतर असं गावोगावी नेऊन विकणे. घटना अशी घडली, माठ संपूर्ण बनवले आणि बनवल्याच्या नंतर आता एक एक माठ उचलायचा आणि भट्टीमध्ये नेऊन ठेवायचा. पण घटना अशी घडली, माठ ज्या वेळेला बनवून ठेवलेले होते आता भट्टीमध्ये ठेवलेली नव्हती, एक मांजर व्यायला झालेली होती. त्या मांजरीनं काय केलं, एका माठामध्ये विली आणि तिनं आपले सगळे पिल्ले त्या माठामध्ये ठेवले. मांजर आपल्या पोटाची भूक भागवण्याकरता बाहेर थोडीशी निघून गेली. तोपर्यंत या राका कुंभारानं काय केलं, एक एक माठ उचलला आणि त्या भट्टीमध्ये नेऊन लावला. आता पिल्ले लहान, माठ उचलत असताना त्याच्या लक्षातच आलं नाही त्या पिल्ल्याचं वजन किती असतं, छोटं वजन, लक्षात आलं नाही. माठ उचलला आणि भट्टीमध्ये नेऊन लावला. तोपर्यंत घटना अशी घडली, मांजर तोपर्यंत आली नाही. संपूर्ण भट्टी व्यवस्थित केली, त्याला चिखल वगैरे लावला आणि छट्टीला त्या भट्टीला असणारा आग्नेचा असणारा भाग देऊन टाकला. आता भट्टी असणारी पेटली आणि भट्टी पेटल्याबरोबर थोड्या वेळामध्ये तर मांजर आली. आणि मांजर आल्याच्या नंतर मांजर ती माठ पाहू लागली तर माठ मात्र तिला दिसला नाही. तिच्या गोष्ट लक्षात आली, आपल्याच मालकाच्या इथं आपण भरपूर दिवसांना राहतो, हे माठ उचलून यांनी भट्टीमध्ये लावली असते. भट्टीच्या जवळ गेली तर काय, तिच्या लक्षात आलं की पिले मात्र आपल्या त्या माठामध्येच गेले. मांजर काय करू लागली, आईसी कळवळ्याची आईचं प्रेम, तिचे पिल्ले त्या माठामध्ये गेले, सारखे त्या आव्याच्या भोवती अशी चक्रा मारू लागली. त्या राखा कुंभाराची एक असणारी मुलगी, तिच्या गोष्ट लक्षामध्ये आली, पप्पा ही मांजर वेलेली होती ना, हिनं असणारे पिले माठामध्ये ठेवले होते, हिचा माठ कुठं आहे. पप्पांना सांगितलं, बाळ मला माहिती नाही, कुठल्या माठामध्ये पिल्ले होते मला माहिती नाही, ती माठ उचलला आणि मी भट्टीमध्ये लावला. पत्नी, मुलगी आणि राका कुंभार तिघजण त्या आव्याच्या जवळ बसले. आता कुठल्या माठामध्ये आहे त्यांनाही माहिती नाही. आवा तर पेटला, भट्टी पेटली, आता नेमकं करायचं नेमकं काय. त्यावेळेस गावातले लोक आणि पत्नीनं एकच सांगितलं, आता एक काम करा, पांडवांना लाक्षागृहामध्ये त्यांना मारण्याकरता अग्नी लावून दिला होता, पण अग्नी लावून देऊन सुद्धा लाक्षागृहामध्ये पांडव जिवंत राहिले. कुणाच्या कृपेनं राहिले, श्रीकृष्णाच्या. याच्या पुढे आहे का, आता प्रल्हादाला अशा गौऱ्या रचल्या आणि गौऱ्या रचून होलिका असणारी आत्या त्याला जवळ घेऊन बसली. होलिका जळून गेली पण प्रल्हाद मात्र जळून गेला नाही. कुणाच्या कृपेमुळं, नारायणाच्या कृपेमुळं. नंबर 3,
हनुमंतरायाच्या शेपटीला अग्नी दिला, सगळी लंका जळून गेली, पण हनुमंतरायाला मात्र काहीच झालं नाही. ही कुणाची कृपा? प्रभू श्री रामचंद्रजीची. आता हे अग्नीपासून जर वाचायचंच असेल तर आता दुसरं तिसरं कोणीच वाचवू शकत नाही. एकच पंढरीश परमात्मा वाचू शकतो, दुसरं तिसरं कोणी नाही. त्या पत्नीनं, मुलीनं आणि राका कुंभारानं पंढरीश परमात्म्याला नवस केला, देवा एकच विनंती आहे आमची, एवढे मांजरीचे पिल्ले फक्त सुरक्षित बाहेर वाचून काढ बर का तू, एवढीच आमची विनंती आहे. जर पिल्ले मांजरीचे सुरक्षित बाहेर जर जिवंत निघाले तर भावी काळामध्ये कुंभाराचा धंदा आम्ही आता कधीच करणार नाहीत. का? या कुंभाराच्या धंद्यामुळे जर कुणाचे जीव जर जात असतील इथं, तर कुंभाराचा आम्ही धंदा कधीच करणार नाही. तेवढे मांजरीचे पिल्ले मात्र वाचव. महाराज, घटना अशी घडली, देवाला नवस करायला भट्टी पेटलेली, सगळे माठ भाजून निघाले, पण ज्या माठामध्ये पिल्ले होते तो मात्र माठ कच्चाच निघाला. सगळे माठ भाजले, पण ज्या माठामध्ये पिल्ले होते तो माठ मात्र कच्चाच निघाला. आणि सगळे गाडगे असे बाहेर काढण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर त्या माठाला स्पर्श केल्याबरोबर त्याच्यातून पिल्ले, एवढी आग्नी लागून सुद्धा त्यांना काहीच झालं नाही. पिल्ल्यांनी माठातून उडी टाकण्याकरता सुरुवात केली. म्याव कोण केलं? प्रत्येकानं उडी टाकायची की आईकडे जायचं की स्तनपान करायचं. या तिघांनी बघितलं आणि तिघांनी बघितल्याच्या नंतर म्हणू लागले, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. काय प्रेम भाव आहे. नुसते आम्ही मागणी मागितली, मागणी मागितल्याच्या नंतर मांजरीचे पिल्ले जिवंत भगवंतांनी काढले. संत एवढे दयाळ असतात की मांजरीचं पिल्लू सुद्धा मरू देत. आता याच्या उलट आपलं सांगतो, एकदा मांजर आपल्या घरात जर आली आणि एकदा जर तिनं दूध पेलं, जर भाकरीला जर तिनं स्पर्श केला, तर परत मांजर आपल्या घरामध्ये येत आणि तुम्ही येऊ सुद्धा देत नाहीत. काय करता माहिती? खिडकी बंद, दरवाजा बंद, एवढं टेकवर खान खान म्याव म्याव म्याव, पुन्हा मांजर आपल्या घरामध्ये. पण संताचा बाणा असा आहे की संत दयाळ परम आणि तया साक्षी नारायण. जनाबाई महाराजांनी प्रश्न विचारला, मग एवढे संत दयाळ असतात, मग त्या संताच्या जवळ काय असतं? जनाबाई महाराजांनी सांगितलं, त्या संताच्या जवळ साक्षात स्वरूपामध्ये गोविंद असतो आणि गोविंद असल्याच्या नंतर त्याला शोधण्याची क्षण घडता संताची संगती, आता क्षण घडता संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगत अर्धक्षण जरी झाली ना, तर तेने होय शांती महत पापा. म्हणजे मोठ मोठे पाप केलेले सुद्धा संताच्या संगतीनं जळून जातात. म्हणून जनाबाई महाराज वर्णन करतात की जनी म्हणे ऐसे साधू अन तयापासी तू गोविंदू. देवा त्यांच्या जवळच तो असतो. त्या गोविंद शब्दाचा अर्थ जर सांगायचा जर म्हटलं ना, तर शंकराचार्य महाराजांनी एका आपल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, सत्यम ज्ञानमनंतम नित्य मनाकाशम परमाकाशम गोष्ट प्रांगण रिंगण लोल मनायासम परमायासम माया कल्पित नानाकार
मनाकारं भुवनाकारं क्ष्माया नाथमनाथं प्रणमत गोविंदम परमानंदम. म्हणजे त्या गोविंदाचा नुसता उच्चार जरी केला तर तो गोविंद एकदम आनंददायक असणारा आहे आणि तो आपल्याला सदैव आनंद देतो. त्या गोविंद शब्दाचा आणखी एक अर्थ असा होतो, रसातळाला नेलेली पृथ्वी, रसातळाला नेलेली पृथ्वी वर जर कोणी आणली असेल तर त्याच गोविंदानं ती पृथ्वी वर आणली. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात की तयापासी तू गोविंदू. एकदा सुंदर माझ्या माऊलींचं एकदा भजन करा, टाळी वाजून करा. कोणी सुद्धा आळस मात्र करू नका. मी पुढं म्हणतो, सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं बरं का. आता ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. एकदा टाळ्या वाजव त्यांच्या करता. आणि एवढ्या कीर्तनामध्ये गादीवर उभा राहून सांगतो बरं का मी, ह्यांना कधी सुद्धा अर्धांग वायू होणार नाही. हा, आणि जी महाराजांना सांगून सुद्धा मिळाले, तुझा नंबरच आहे, जरा दम. हात असा वरी कर म्हणलं का नाही, थांब थांब, ती वरून सगळं बघायला आहे. हा, बरोबर आहे का नाही. आणि याच्या पुढे आणखी सांगतो, तुमच्या परिसरामध्ये जुंधळा पेरत नाहीत का? पेरता तुमच्याकडे? हो, पेरतात, चांगली गोष्ट. आता मला सांगा, जुंधळा पेरल्याच्या नंतर पाखरं जर जुंधळ्यावर बसले तर असं म्हणताव का? तिथे घ्यायचे हा ग, एवढ्या दमान म्हणताव का तुम्ही? अहो, एक तर पाखरू बसू देत ना, तिकडं दिसलं तर हा, इकडे काय विकत तुम्ही? फटाकडे आटो मामन येत, त्याला टिकू सुद्धा देत नाही, त्याला अजिबात नाही. हा, मोठमोठ्यानं गर्दा करून ते पाखरं तिकडच. मी तर म्हणतोय, त्या पाखराचा ना आपला काही संबंध नाही, पण त्या भगवंताचं नाव जर घेतलं ना आपलं, तर तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आता माऊलीचं भजन झालं, एकदा तुकोबारायचं सुंदर एकदा भजन करू. पण त्याच्याकरता एक काम तुम्हाला विनंती बरं का, मी कधीच कोणाला टाळी वाजवा म्हणत नाही बरं का, अजिबात नाही. कशाकरता? अगोदर तर लोक कीर्तनला येत नाहीत, येतच नाही. 5 पंक्ती उठल्यात, मी इथंच होतो, 4 वाजल्यापासून इथंच आहे मी. किती पंक्ती उठल्या? 5 उठल्या. तरी सांगणाऱ्या माणसाने सांगितलं एवढीच पंगत होणार आहे. 5 उठल्या आणि आता एकही पंक्ती पुरते माणसं नाहीत, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? खाऊन सकाळी पुन्हा रात्री कीर्तन लय चांगलं झालं.
घरी बसून ऐक. आणि घरी बसून ऐकलं मी. काय कीर्तन लय सुंदर ऐकू येऊ लागलं. आता घरी बसून होय आता. हा महाराज, भजन व्यवस्थित करा, साधू संतांचं गुणगान करा. हे शरीर पुन्हा पुन्हा नाही, आणि शेवटच्या क्षणापर्यंत जर शरीर जर व्यवस्थित राहिलं तर त्याची किंमत आहे. एखादा जरी पार्ट याच्यातला गेला ना, कोणी पुन्हा जवळ नाही, संपत्ती असून त्याची उपयोग नाही. हा जेवण करायचं म्हटलं की आ आ आ बोलता बी ना काहीच नाही. काय त्याला इथं खाऊ घातलं तर इकून चाललं, चाव म्हणलं तर त्याला चावता बी ना, आणा मिक्सर पुन्हा खरडून त्याच्यामध्ये वाटायचं पुन्हा. काय त्याला उपयोग आहे का? संडासला बस म्हणलं तर बसता बी ना. अरे काय धंदा आहे का काय त्याला काय? हा ते आज किंमत कळत नाही. एकदा हे शरीर गेलं ना मग कळतं. पुन्हा खुर्ची आणावं लागते, पुन्हा जाऊन मोहळला जाऊन पुन्हा बसाय त्याला. बरोबर आहे का नाही? हे आहे ते तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. आणि हे जर शेवटच्या क्षणापर्यंत टिकून ठेवायचं असेल, साधू संतांचं, पंढरीश परमात्म्याचं सुंदर असणारं भजन करायचं. आता एक माझी विनंती जाता जाता, तुकोबा